1200 ग्रॅम गुलाबजामुन प्रेमिक्सपासून तुम्ही कधी घरी गुलाबजाम बनवले का? नसेल बनवले तर आजची आपली ही रेसिपी पाहून तुम्ही गुलाबजाम बनवू शकता. बरं, एकदम परफेक्ट होतात, म्हणजे तोंडात ठेवलं तर विरघळतील असे. तुमच्या घरी कोणाचा बर्थडे वगैरे असेल तर हे प्रमाण घेऊन तुम्ही गुलाबजाम घरीच बनवू शकता, किंवा तुम्हाला एखादी ऑर्डर वगैरे घ्यायची असेल तरी देखील हे प्रमाण वापरून घरच्या घरी तुम्ही तोंडात विरघळणारे गुलाबजाम बनवू शकता. गुलाबजाम आपले किती सॉफ्ट झालेले आहे तुम्ही पाहू शकाल, आणि खूप छान रसरशीत झालेले आहे, कारण गुलाबजामुनने आतपर्यंत व्यवस्थित पाक शोषून घेतलेला आहे. तर लगेच आपण याची रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लगेच आपण हे गुलाबजाम कसे बनवायचे हे पाहूयात. तर गुलाबजाम बनवण्यासाठी मी चितळेचं प्रेमिक्स घेते. तुम्ही दुसरं कुठल्याही ब्रँडचं प्रेमिक्स घेऊ शकता. प्रेमिक्स आता आपल्याला परतमध्ये ओतून घ्यायचं आहे. 400 ग्रॅमचं एक पॅकेट आहे. 3 पॅकेटचे गुलाबजाम आपण बनवणार आहोत. प्रेमिक्स आपल्याला चाळून वगैरे घेण्याची गरज नाही, डायरेक्ट हे आपल्याला परतमध्ये असं सोडायचं आहे. शेवटचं पॅकेट मी परतमध्ये सोडलेलं आहे. आता यात आपल्याला दूध घालून हे मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाणी घालून देखील मळून घेऊ शकता. सुरुवातीला मी 1 कप दूध घेतले आणि सर्व दूध यात घातले. आता दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला अगोदर दूध घातलं की हे पीठ असं कोरडं करत राहायचं आहे, कारण जेवढं दूध या पिठामध्ये मुरेल ना तेवढे गुलाबजाम छान होतात. आणि गुलाबजामुनचं हे पीठ मळताना आपल्याला थोडंसं सैलसर मळायचं आहे. जास्त घट्ट जर मळलं तर गुलाबजामुनमध्ये गुठळ्या होतात, त्यामुळे थोडंसं सैलसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तसेच सर्व दूध एकदाच घालून याला लगेच मळून घ्यायचं नाही. बरं, थोडं थोडं दूध घालायचं आहे, याला ड्राय करून घ्यायचं आहे, आणि मग छान सॉफ्ट गोळा तयार होईपर्यंत दूध घालून हे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत 3 कप दूध घातलेलं आहे आपण, आणि हे पीठ आता थोडंसं ओलसर झालेलं आहे. आता 4था कप घालताना आपल्याला थोडंसं जपून घालायचं आहे, म्हणजे थोडं थोडं दूध घालून याला आता सॉफ्ट करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता यात दूध घातले तर असं वाटतं हे मिश्रण पातळ झालं की काय, पण नाही, जसं आपण हे मळून घेऊ ना व्यवस्थित तसं हे थोडंसं घट्ट होत जातं, त्यामुळे याला व्यवस्थित मळायचं आहे. आता आपण हा 4था कप घेतलेला आहे दुधाचा, हा देखील जवळपास आपल्याला पूर्ण लागणार आहे. त्यामुळे दूध घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जेवढं हे पीठ दूध ॲब्झॉर्ब करेल ना तेवढे गुलाबजाम छान होतात, असा माझा एक्सपिरियन्स आहे. बरं, कारण मी अनेकदा गुलाबजाम बनवले आणि मी पीठ अशाच प्रकारे मळून घेते. डायरेक्ट म्हणजे थोडंसं दूध घालून लगेच त्याला सॉफ्ट करून घ्यायचं, असं कधीच मी पीठ मळत नाही. कोणते पण गुलाबजाम असो, मग ते गव्हाच्या पिठाचे असो किंवा प्रीमिक्सचे असो. 4 कप दुधापैकी आपलं फक्त 2 ते 3 टेबलस्पून दूध उरलं असेल. पूर्ण दूध आपल्याला लागलेलं आहे. पीठ व्यवस्थित मळून झालं की याचा असा गोळा बनवून बघायचा आहे. गोळा जर चिरत नसेल तर पीठ एकदम परफेक्ट आहे असं समजावं. आता पीठ आपलं छान सॉफ्ट झालेलं आहे, आणि हे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही आहे. आता हे आपल्याला ओल्या सुती कपड्याखाली झाकून ठेवायचं आहे, आणि हे थोडंसं रेस्ट होतंय तोवर आपल्याला पाक बनवायचा आहे. तर आता पाक बनवण्यासाठी मी या कपाने 14 कप साखर घेतलेली आहे, आणि वजनी ही साखर 3.5 किलो आहे. ही साखर आपल्याला खोलगट भांड्यात ओतून घ्यायची आहे. तसेच आता आपल्याला पाणी देखील मोजून घालायचं आहे. तर 16 कप पाणी घेतलेलं आहे मी, म्हणजे साखरेपेक्षा थोडंसं जास्त पाणी यात घातलेलं आहे. आणि मोठ्या पातेल्यात आता पाक बनवायचा आहे. पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला यातली ही साखर विरघळवून घ्यायची आहे. पाक जास्त घट्ट वगैरे बनवायचा नाही आपल्याला, जास्त म्हणजे एकतारी वगैरे. इलायची कुटून घ्यायची आहे. तोवर याचे जे साल आहेत ते मी पाकामध्ये टाकलेले आहे. आता बऱ्यापैकी साखर विरघळत आलेली आहे, तुम्ही पाहू शकाल, आणि पाण्याला एक छान उकळी देखील आलेली आहे. यात मी थोडासा पिवळा कलर आणि काही केशरच्या काड्या घातलेल्या आहे. अर्धा चमचा इलायची पावडर घालते, आणि हे आता आपल्याला पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता पाकाला अशी खळखळून उकळी आली की पाक आपल्याला 7 ते 8 मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे. मगाशीच सांगितले मी, जास्त पाक आपल्याला उकळवून घ्यायचा नाही, म्हणजे याचा एकतारी पाक वगैरे तयार करायचा नाही आहे, किंवा जास्तही बोटाला चिटकेल असा पाक तयार करायचा नाही आहे. मग नेमका पाक कसा हवा तर असा व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, अगदी 2 बोटाला हलकासा चिकटतोय असाच पाक आपल्याला हवाय. आता लगेच गॅस बंद करते मी, आणि पाक साईडला उतरवून ठेवते. तोवर आता आपलं गुलाबजामुनसाठीचं पीठही छान मुरलेलं आहे. आता परत याला थोडंसं मळून घ्यायचं आहे, आणि याचे मध्यम आकाराचे गोळे बनवायचे आहे. गुलाबजामुनची साईज तुम्हाला जेवढी हवी ना त्या प्रमाणात तुम्ही याचे गोळे बनवू शकता. मी असे मध्यम आकाराचे याचे गोळे बनवते. गोळे अजिबात चिरणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे बरं आपल्याला, नाहीतर मग काय होतं, हे गुलाबजामुन एकतर तेलात टाकले की खूप छान फुलतात, आणि याला जर चिरा वगैरे पडलेल्या असतील तर मग गुलाबजामुन तेलामध्ये उमलतात, आणि म्हणजे वाकडा तिकडा आकार होऊन जातो याचा. त्यामुळेच आपल्याला याचे एकदम सॉफ्ट गोळे तयार करून घ्यायचे आहे, अजिबात चिरणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. आता 1-2 बॅच तळले जातील इतपत गोळे मी बनवून घेतलेले आहे. आता हे तळायचे कसे हे आपण पाहूयात. गुलाबजामुन तेलात टाकण्यापूर्वी
तेल एकदम कमी गरम झालेलं असावं, म्हणजे गुलाबजाम तेलात टाकले की तुम्ही पाहू शकाल तळाशीच बसताय, लगेच वरती येत नाही. तेलाचं टेम्परेचर आपल्याला एवढंच हवं आहे. हळूहळू हे फुलून वरती यायला हवेत. पण कधीकधी पहिलीच बॅच असल्यामुळे हे ऑटोमॅटिक तळून वरती येत नाही, कारण तेलाचं टेम्परेचर कमी असतं आणि फर्स्ट बॅच असते. त्यामुळे कधीकधी हे गुलाबजामुन कढईला खाली चिकटतात आणि त्याला डार्क डाग पडतात. त्यामुळे डार्क डाग पडण्याच्या अगोदरच आपल्याला हलक्या हाताने याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याची साईड चेंज करत करत हे आरामात आपल्याला लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे, छान ब्राऊन कलरचे होईस्तोवर. गुलाबजामुन तळताना आपल्याला अजिबात घाई गडबड करायची नाही बरं, कारण गुलाबजामुन तळायला वेळ लागतो. असा छान कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामुनला. हे मी आता काढून घेते. यातलं आपल्याला सर्व तेल निथळून घ्यायचं आहे बरं. मस्त रंग आलाय. आता लगेच हे गुलाबजाम आपल्याला पाकात टाकायचे आहे. गुलाबजाम पाकात टाकण्यापूर्वी पाक छान गरम असायला हवा आणि आता एक एक बॅच आपल्याला पहिल्यासारखीच तळून घ्यायची आहे आणि ती पाकात टाकायची आहे. पाकामध्ये छान बुडून घ्यायचे आहेत गुलाबजामुन. पहिल्या बॅचचे गुलाबजाम तुम्ही पाहू शकाल छान फुललेले आहेत लगेच. आता ही आपली शेवटची बॅच आहे बरं. शेवटच्या बॅचचे गुलाबजामुन देखील तुम्ही पाहू शकाल किती छान फुललेले आहेत. तर हे देखील आपल्याला थोडेसे डार्क सोनेरी कलरचे होईस्तोवर तळून घ्यायचे आहे. यातलंही सर्व तेल निथळून घ्यायचं आहे आणि आता ही शेवटची बॅच देखील आपण पाकात टाकून घेऊयात. हे देखील आपल्याला पाकात छान डुबवून घ्यायचे आहे. हलवायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, कारण अगोदरच्या बॅचचे गुलाबजाम आपले छान फुललेले आहेत. आता हे आपल्याला 1 ते 2 तास पाकामध्ये मुरत ठेवायचे आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. फक्त 2 तासानंतर गुलाबजाम आपले तुम्ही पाहू शकाल किती छान फुललेले आहेत. तर रंग एकदम परफेक्ट आला आहे आणि एकदम रसरशीत गुलाबजाम तयार झालेला आहे बरं. तोडून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. आतून एकदम छान जाळीदार झालेलं आहे, कारण कट करतानाच समजतं आहे. थोडंसं मध्ये फेंट आहे, पण हे जसजसे अजून मुरत जातील ना तसतसा आतपर्यंत पाक जाईल. आत्ताच तुम्ही पाहू शकाल छान रसरशीत झालेले आहेत हे. अजून एक तोडून दाखवते मी तुम्हाला. खरंच अगदी तोंडात टाकलं की विरघळतील असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहे. पाहूनच खाण्याची इच्छा होते, पण हे मी बड्डेसाठी बनवलेले आहेत माझ्या मुलीच्या. त्यामुळे आता हे डब्यात भरून ठेवावं लागणार आहे, नाहीतर हे कधी संपतील कळणार देखील नाही, कारण पाहूनच खाण्याची इच्छा होते. अगदी 4-5 तोंडात टाकावेसे वाटत आहे. रंगही कसला भारी आला आहे तुम्ही पाहू शकाल. खरंच एकदा या पद्धतीने गुलाबजाम तुम्ही नक्की बनवून बघा. मला खात्री आहे तुम्हाला हे गुलाबजाम खूप म्हणजे खूप आवडतील. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.